म्हणून करते करविते ह्या सगळ्या गोष्टीचे तेच आहे. गंगाधर कालकुटे यांना डुकरासारखं धोरण घेऊन मारू अशा पद्धतीचा जो दादा गरड नावाचा जो कार्यकर्ता आहे त्यांनी तुम्ही धमकी दिल्याचं सांगतोय कार्यकर्ता कबूल. मी धमकी दिली? अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे. आता एवढी मैत्री की सांगू का मैत्रीचा खुलासा करू? त्या सभेत मी बोललो होतो, त्या सभेत मी बोललो होतो की एका माझ्या मित्रांनी 1:45 वाजता मला फोन केला, तू सभेला येणार आहेस का? आठवतं का सुरेश? मी त्यावेळेस त्याला म्हणलं काय नक्की नाही बाबा, काय भुजबळ साहेब कशी येते तशावरती माझं ठरणार आहे. नाही नाही म्हणले, तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला. ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे. हेच ते काळकुटे लोकसभेला फॉर्म भरला कसा? त्यावेळेस माझ्याकडे येऊन 4-4, 8-8 तास बसायचे. कसे? कशासाठी? फॉर्म भरला पण प्रचार नाही केला. आता हे एवढं आणखीन डिटेल समजून सांगणं एवढे सुरेश तुम्ही. स्थानिक स्वराज्य संस्थांची आता आचारसंहिता लागली, नगरपालिकेची आचारसंहिता लागली आणि त्यानंतरच हा सगळा प्रकार. आता तुम्हाला याच्यातनं तरी काहीतरी समजावं की हे कशासाठी चाललंय आणि सगळ्यांचाच टार्गेट फक्त धनंजय मुंडे काय? एवढ्या जणांना आवरण आहे का काय? मी कमाल आहे. आता मला त्या दिवशीच्या सभेत मी इथे ईडब्ल्यूएस ओबीसीचा मुद्दा काढला, त्याच्यामुळे राग आला का? चष्मा पाठवला नाही त्याच्यामुळे राग आला? मला माहितच नाही. साहेब, त्यांनी जनांग यांनी 2 आरोपींना भेटल्याचा आरोप केला होता. त्यांनी आणखी एक आरोप केला की तुम्ही त्या आरोपींची संभाजीनगरला 2 तासभर वाट पाहत होता. हे खोट आहे. कशाला कुणाची वाट बघू? मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत त्यांना सुद्धा तुमच्यापासून धोका आहे असा आरोप तुमच्यावर केला. माझ्यापासून सगळ्या पृथ्वी तलाला धोका आहे असं तुम्ही समजा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.